इथे का बसवून ठेवलंय? मला भूक लागली सावित्री. ब्रेकफास्ट कधी मिळणार आहे? माझं हेवी डाएट आहे, मला आवरत नाहीये आता भूक. दिशा, तुला डोक्याचा भाग आहे? आदित्यची जागा आहे, इथे येऊन बस. वहिनींनी जर बघितलं ना तर मला ना खूप भूक लागली आहे वहिनी. मला तुम्ही जेवण सोडलंय म्हणून मी नाही सोडलंय जेवण. मला खरंच खूप भूक लागली आहे. कधी मिळणार आहे ब्रेकफास्ट देव जाणे. उठ. तुझी हिम्मत कशी झाली इकडे बसायची? हा, तू इतकी मोठी नाही झालीस की तू या जागेवर बसशील. उठ. प्रीतम, एकतर हा आरडाओरडा करून बोलण्याची काही गरज नाहीये. आणि मला एक सांग, आदित्य आहे का आता या घरात? तसंही एक सासू मॉमने त्याच्या सगळ्या वस्तू ऑलरेडी जाळून टाकल्यात. त्यांना आदित्यची कुठलीच आठवण या घरात नकोय. मग जर या घरच्या मालकिणीला, स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्करांना आदित्यच्या नावाचा अंशही नकोय, तर तू या एका फालतू जागेवरून काय इतका आरडाओरडा करतोयस? खरंच ना, ऐकायला नको काही. आदित्य सर. कुठे गेली होतीस तू? हा, तुला सांगून जाता येत नाही का ग? आदित्य सर, तुमच्यासाठी कापी आणायला गेले होते. कापी नाही मिळाली म्हणून त्या दादांकडनं चाय आणला. हे घ्या, प्या. कॉफी नाही मिळाली म्हणून चहा आणला. इथे सॉरी. सर. तू पी. तू पी. एकतर हा आमचा पर्सनल मॅटर आहे, त्यात बाहेरच्यांनी पडायची काहीच गरज नाहीये. आणि दादा आज इथे नसला तरी आज ना उद्या तो परत येणार आहे. आणि जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही. बसायचं बोललो ना एकदा. आई, आईला आईला आई, काय होतं आई? ए आईला, अगं डोळे उघड ना. वहिनी. पाणी आण जा, पटकन पाणी आण. आईला आपण बाहेर आहोत ना, असं तू मला न सांगता कुठे निघून गेलीस तर मला भीती वाटते यार. असं एकटं वाटतं. मग काय तुम्हाला पदराला बांधून ठेवू? बांधून ठेव, पत्राला बांधून ठेव मला, पण प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस कुठे. नाही जाणार. असं वाटतंय कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलोय.
म्हणजे इतके वर्ष मी एका वेगळ्याच जगात जगत होतो आणि हे काहीतरी एक वेगळंच जग आहे आणि माझ्यामुळे तुझी पण ही हालत झाली. मला खरंच कळत नाही आपण कसा संसार करणार आहोत. आदित्य सर, आपण छान संसार करणार आहोत. आत्ता खरी सुरुवात झाली आपल्या संसाराला. तुम्ही मला फक्त एक वचन द्या, काय बी झालं तरी तुम्ही खचणार नाही. आता समजा चांगलं होणार आहे. जे काय बी वाईट व्हायचं होतं ना ते होऊन गेलंय. आईने आपल्याला घरातून बाहेर काढलंय. आज ती आपल्या सोबत नाही, याच्यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकतंय. मी म्हणूनच सांगते तुम्हाला सर, समजा चांगलं होणार आहे. तुम्ही नका काळजी करू. अरे यार, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मी तुम्हाला म्हणलेलं ना थोडंसं थांबा, तर मला ओढून घेऊन आलात. मला तिकडे थांबायचं होतं, मला बघायचं होतं डॉक्टर काय सांगतोय, ती अहिल्या मरती की नाही. ऐक ना, मला त्याचंच टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? अगं, तू बहिणींची हालत बघितली नाहीयेस का? मला काय वाटतंय, ते मरणार आहेत का? मेल्या तर मेल्या ना. उलट त्या मेल्या तर तुम्हाला बरंच नाहीये का? त्या मेल्या तर लगेच तुम्हीच या घरची पुढची मालकीण व्हाल, या किर्लोस्कर एम्पायरची मालकीण. मी? हो हो, पण खरंच मला सांग, मी त्यांची जागा घेऊ शकेन का? का तुम्हाला नेहमी हा सेकंड थॉट येतो? हा प्रश्न आहे. ऑफकोर्स तुम्हीच होणार. कोण आहे दुसरं? हो, मीच असणार. बरं झालं तू बोललीस ना की मला असा कॉन्फिडन्स येतो. ऐक ना, आता आपण आदित्यला सांगूयात का? म्हणजे त्याला कळवायला पाहिजे नाही का, माणूस मरणार असेल तर जवळच्या नातेवाईकांना बोलवतात. असलं काहीच नाही करायचं. प्लीज तुम्ही चुप बसा. हे बघा काहीही झालं तरी तो आदित्य पुन्हा या घरात यायला नकोय. कारण तो इथे आला तर आपलं सगळं फिसकटेल पुढचं. कळतंय का? हा, बरं चला आता बघूया ती अहिल्या मेलीये की जिवंत आहे. हा. बारू, तू खरंच किती ऑप्टिमिस्ट आहे का? आशावादी आहेस, किती समजूतदार आहेस. इथे मी जरा माझ्या सुखसोयींपासून लांब झालो तर अनेक झालोय. बरोबर आहे. इथून पुढे मी आता एकही कंप्लेंट करणार नाही आणि आपला संसार खूप सुखाचा होईल.